नाही आलो तर राम कृष्ण हरी
हे पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भाविकास झालो त्यांचा सर्व भाविकास झालो त्यांचा एक माझे हिता करिती सकळ माझे हित करीती माझे हिता करिती सकळ माझे हित करीती सकळ जय हा गोपाळ कृपा करी जय हा गोपाळ कृपा करी आपल्या मजबहाती आपल्या मजबहाती लकडी आपल्या मजबहाती आपल्या मजबहाती लकडी शांती जोडी सर्व सुख शांती आणि जोडे सर्व दुःख एक माझे हिता करिती सकळ माझे हित करीती सकळ माझे हिता करिती सकळ माझे हित करीती सकळ हा गोपाळ कृपा करी हा गोपाळ कृपा करी जय हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेतकरी नावडी तुका म्हणे शेतकरी नावडी तुका म्हणे शेतकरी नावडी वचना बोली बोली रे वचना बोली बोली रे वचना बोली बोली रे माझे हित करीती सकळ माझे हित करीती सकळ माझे हित करीती सकळ माझे हित करीती सकळ हा गोपाळ कृपा करी जय हा गोपाळ कृपा करी जय हा गोपाळ कृपा करी कुमार कुमार हरि भगवान तुम्हारी कुमार कुमार हरि भगवान तुम्हारी कुमार 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 कुमारी कुमार कुमार भगवान कुमार संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास संताची पाये सर्व भावे
उमासुतं शोक विनाशकारकं नमामि शोक विघ्नेश्वर पादपंकजम्। ओम नमो विठ्ठला राजया पांडुरंगा। ओम नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा। ओम नमो पुंडलिका चंद्रभागा। नमस्कार माझा पांडुरंगा। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संततिया। दुसरे चरण संततिया। संताची पायी हा माझा विश्वास। संताची पायी हा माझा विश्वास। सर्व भावे दास झालो त्यांचा। सर्व भावे दास झालो त्यांचा। तेची माझे हित करीती सकळ। तेची माझे हित करीती सकळ। जेने हा गोपाळ कृपा करी। जेने हा गोपाळ कृपा करी। भागली आमज वाहतील कडिये। भागली आमज वाहतील कडिये। त्याची आने जोडे सर्व सुख। त्याची आने जोडे सर्व सुख। तेची माझे हित करीती सकळ। तेची माझे हित करीती सकळ। जेने हा गोपाळ कृपा करी। जेने हा गोपाळ कृपा करी। तुका मने शेष सेविन आवडी। तुका मने शेष सेविन आवडी। वचन न मोडी बोलिले ते। वचन न मोडी बोलिले ते। तेची माझे हित करीती सकळ। तेची माझे हित करीती सकळ। जेने हा गोपाळ कृपा करी। प्रस्तुत अभंग देहू निवासी भूतलावरील जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले असे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा संत प्रकरणातला सर्वांना पाठांतरात असणारा सर्वात सोपा असा अभंग आज निवडलेला आहे। याचं कारण महत्वाचं। आपल्याकडे अनेक प्रकारची कारणं असतात, निमित्त असतात। आज सात्विक या बाळाचा वाढदिवस असल्या कारणाने हे एक आपलं निमित्त आहे, कारण आहे। आणि या निमित्ताच्या कारणाने संत प्रकरणातील संतावर संताचं वर्णन करणारा संतांनी काय आपल्यासाठी केलेलं आहे याविषयी हा अभंग त्या ठिकाणी आपण निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल या
अभंगाचा भावार्थ जर आपण विचारात घेतला तर पहिल्या चरणामध्ये काय सांगितलं जातं, संताची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणजे भूतलावर कुणावर विश्वास ठेवायचा तर सर्वात महत्वाचं त्या ठिकाणी कोण आहे तर संत आहे. आणि तो कसा त्या ठिकाणी आपला विश्वास असला पाहिजे तर तो सर्व भावाने असला पाहिजे. हे पहिल्या आपल्याला चरणामध्ये त्या ठिकाणी. दुसऱ्या चरणामध्ये काय सांगितलं जातं, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. आपण जर त्यांच्यावर विश्वास ठेवला तर ते आपल्यासाठी काय करत असतात तर ते आपलं हित साध्य करत असतात, आपलं कल्याण करत असतात. हे दुसऱ्या चरणामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये काय, भागली या मज वाहतील कडिये, त्याची आणि जोडे सर्व सुख. जर आपण शिल्लो भागलो साधक त्या ठिकाणी भक्त जर शिल्ले भागले तर संत काय करत असतात तर ते कडेवर घेत असतात. हे तिसऱ्या चरणामध्ये सांगितलेलं आहे. आणि चौथ्या चरणामध्ये काय सांगितलं, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, किंवा तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. तर या कडव्यामध्ये काय सांगितलं की संतांनी जे दिलेलं आहे जे ते आपण सेवन करू. आणि एवढंच नव्हे तर संतांनी दिलेला शब्द आपण कधीही मोडणार नाही, त्यांच्या शब्दावरच आपण चालू. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचं निरूपण करण्या अगोदर वक्त्याचं कर्तव्य काय आहे तर अल्पसारा परिहार देणं हे महत्वाचं आहे. आज शेकटा या गावामध्ये या आमचे आजोबा, त्याच्यानंतर आमचे भाऊ आणि त्यांच्या पोटी आलेला हे सात्विक नावाचं बाळ, ज्याच्यावरच अभंग आपल्याला दिसतोय. कुळी पुण्यापुत्र होती जे सात्विक, तयात हरित भाते देवा, आजोबा होनाजी नागरगोजे हे आम्हाला लहानपणी असताना आम्हाला थोडं थोडं त्या ठिकाणी आठवत आहे. माळकरी घराण्यात आणि दर आठवड्याला भालकेश्वरची वारी करणारे, त्याचबरोबर महिन्याला पैठणची वारी करणारे, त्याचबरोबर पंढरपूरची वारी करणारे असे वारकरी आमचे आजोबा त्या ठिकाणी होऊन गेले. त्यांचाच वारसा आमचे मामाश्री भीमराव होनाजी नागरगोजे यांनी पुढे तो रथ पुढे चालवत राहिले. त्यांच्याच बरोबर त्यांचे आता त्यांचं वय झाल्यामुळे त्यांचीच जी पुढची जी पताका आहे, आमचे भाऊ ज्ञानोबा असतील, संतराम असेल, त्याचबरोबर संदीप असेल, यांनी त्या ठिकाणी चालवण्याचा त्या ठिकाणी प्रयास केलेला आहे. आणि त्यामुळेच त्यांच्या पोटी सात्विक नावाचा मुलगा त्या ठिकाणी जन्मलेला आहे. विठ्ठल नावही सात्विक आणि आहेही सात्विक. एक वर्षाचा आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, परंतु त्याचे गुण जर आपण विचारात घेतले तर आपल्याला मोठ्या माणसामध्ये गुण नाहीत, असे गुण त्याच्यामध्ये आहेत. आपण आता आमच्या सहवासात 1-1.5 महिन्यापासून तो आहे.
हरिपाठ जर म्हणायला लागलो तर हरिपाठ संपेपर्यंत तो विठ्ठल विठ्ठल टाळ्या वाजतो. जेथे हरी हरदास जन्म देवी, हो, जेथे हरी हरदास जन्म देवी, हो, जेथे हरी हरदास जन्म देवी, हो, जेथे हरी हरदास जन्म त्या ठिकाणी अल्पसा परिहार झाल्यानंतर आपण अभंगाच्या सोडवणूक त्या ठिकाणी विचारतो. संताची या पायी हा माझा विश्वास सर्व भारत. संताचा विचार करण्या अगोदर संत असतील भक्त असतील त्याच्यामध्ये आपल्याला वारकरी संप्रदायामध्ये परमार्थ हा शब्द महत्वाचा आहे. परमार्थ याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी अगोदर समजणं हे महत्वाचं आहे. परमार्थ सहज बोलतात. कारण परमार्थ म्हणजे त्या ठिकाणी गंध टिकला लावलेला, गोपुचंद लावलेला, अष्टगंध लावलेला व्यक्ती, गळ्यात माळ असणारा व्यक्ती, वारी करणारा व्यक्ती, असं सरळ सर्वसामान्य माणसं या परमार्थाचा अर्थ त्या ठिकाणी विचारात घेतात. विठ्ठल विठ्ठल परंतु एवढी संकुचित व्याख्या करणं परमार्थाची ही चुकीची आहे. कारण परम म्हणजे काय? मोठं. अर्थ हा अर्थशास्त्री शब्द आहे. अर्थ म्हणजे काय? पैसा, धन. परमार्थ म्हणजे परमार्थ हे महान, परमार्थ हे महान, जोरी देवाचे चरण, जोरी देवाचे चरण, आकराया जतन, आकराया जतन, हे मायला युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, परमार्थ म्हणजे मोठं धन. आपल्या सर्वसामान्याला काय वाटतं? मोठं धन म्हणजे काय? आपल्याकडे असणारा पैसा, आपल्याकडे असणारी प्रॉपर्टी, आपल्याकडे असणारा घर, बंगला, गाडी, याला त्या ठिकाणी मोठं धन म्हणता येणार नाही. मोठं धन म्हणजे कोणतं धन? ज्या धनाची चोरी होऊ शकत नाही, जे धन भाऊ वाटून मागू शकत नाही, जे धन दिलं तरी ते संपत नाही, आणि जे धन आपण मेलो तरी आपली संगत सोडत नाही, असं धन म्हणजे मोठं धन. विठ्ठल परमार्थ म्हणजे या धनाची चोरी कुणी करू शकत नाही, कुणी आपल्यात वाटून घेऊ शकत नाही. राजा सुद्धा आपल्याला धन असलं तर, हे धन असलं तर आपल्याला जवळ बोलू शकत नाही. तर हे झाल्यानंतर परमार्थ म्हणजे त्या ठिकाणी भक्त संत यांचा संगम त्या ठिकाणी दिसतो. तर आता आपल्याला संताची या पायी हा माझा विश्वास, विश्वासाकडे आपल्याला त्या ठिकाणी पाहावं लागेल. श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा वेगळी आहे, विश्वास वेगळा आहे. परंतु जनरली सामान्य लोकांमध्ये श्रद्धा आणि विश्वास एकच मानतात त्या ठिकाणी, परंतु ते चुकीचं आहे. कारण श्रद्धा ही वेगळी आहे, विश्वास हा वेगळा आहे. श्रद्धा ही स्त्रीलिंगी आहे,
त्या ठिकाणी विश्वास हा पुलिंगी आहे. तो विश्वास, ती श्रद्धा, श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्म आहे. विश्वासाला त्या ठिकाणी महादेवाची उपमा दिलेली आहे आणि श्रद्धा ही पार्वतीला उपमा दिलेली आहे. पार्वतीचा जन्म आहे, त्या ठिकाणी महादेवाचा जन्म नाही. पहा त्या ठिकाणी. आणि दुसरा महत्वाचा त्यांच्यामध्ये फरक, विश्वास अजन्म जरी असला तरी त्या ठिकाणी महादेवाला त्या ठिकाणी आई वडील नाही. बाकीच्यांना त्या ठिकाणी पार्वतीला त्या ठिकाणी आई वडील आहेत. म्हणजे पार्वती कुणाची मुलगी आहे? हिमालयाची मुलगी आहे. परंतु या दोन याच्यामध्ये फरक आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला महादेवाचा जन्म त्या ठिकाणी कधी झाला हे आपल्याला सांगता येत नाही. रामाचा जन्म कधी झाला? चैत्र नवमीला. कृष्णाचा जन्म अष्टमीला. हे आपल्याला सांगता येतं. महादेवाचा जन्म कधी झाला हे तुम्ही अनेक ग्रंथ त्या ठिकाणी पहा, त्याच्यात आपल्याला सापडतं का? दिनदर्शिकात पहा, आहे का? विठ्ठल विठ्ठल अजन्म असा महादेव त्या ठिकाणी, म्हणून त्यांना विश्वास म्हटलेला आहे आणि पार्वती मातेला त्या ठिकाणी श्रद्धा म्हटलेलं आहे. आणि या दोघांमध्ये त्या ठिकाणी फरक आहे. विठ्ठल विश्वास कुणावर ठेवावा, कशावर ठेवावा, किती प्रमाणामध्ये ठेवावा? विश्वास जर आपण विचारात घेतला, पत्नीवर विश्वास का? आपण 3 टायमाला मोठ्या प्रमाणामध्ये आपलं भूक जेवढी आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपण 3 टायमाला आपण चांगल्या प्रकारचं जेवण त्या ठिकाणी करतो का? तर विश्वास आहे. जर त्याच पत्नीने एक रोगरचे 2 थेंब जर टाकले तर काय होईल? म्हणून पत्नीवर विश्वास असल्या कारणाने आपण म्हणजे कितीही टायमाला आपल्याला जेव्हा भूक लागेल तेव्हा आपण निसंकोचपणे जेवण करतो. कशामुळं? तर विश्वास असल्यामुळं. विठ्ठल एवढंच नाही, कुणाकुणावर विश्वास ठेवा, कुणाकुणावर विश्वास नाही. आपण आता ग्रामीण भागामध्ये शेतकरी मंडळी आहे, आपण दर महिन्याला वारकाकडे जातो. काय करतो आपण? वारकाकडे जातो, दाढी करतो. आपण काय केलं जातं? त्याच्याकडे चाकू आहे, म्हणजे वस्तार आहे, तो काय करतो? दाढी करतो आणि ते मानगुटी पसेच त्या ठिकाणी तिथे सुद्धा केस काढण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपल्या मनात काय येत नाही की आपला हा मर्डर करू शकेल. कारण काय आहे? त्याच्यावर वारकावर विश्वास आहे. विठ्ठल एवढंच नाही तर ग्रामीण भागामध्ये तरी समजा महिन्याला 1.5 महिन्याला दाढी करतात. परंतु आमच्या शहरी भागामध्ये जर पाहिलं दररोज त्या ठिकाणी दाढी करतात. का? आपलं शरीर, आपली दाढी करताना केस त्या ठिकाणी राहू नये. 2 वेळेस 3 वेळेस दररोज उरफाटे वाजता यांनी आवड्याने त्या ठिकाणी दाढी केली जाते. आणि कशी ते गुळगुळीत व्हावं, चंदन रवी सारखं त्या ठिकाणी दिसावं, चकाचक दिसावं असं त्या ठिकाणी प्रत्येक शहरातल्या व्यक्तीला वाटतं. अजून एसटी मधल्या ड्रायव्हरवर विश्वास. आपण पुढे प्रवासाला जर निघलो
एसटीत गेल्या बरोबर काही व्यक्ती तर अशा येतात, बसले तिकीट काढलं, झोप लागतात, झोपच नाही तर त्या ठिकाणी मोठमोठ्यानं घोरतात. म्हणजे एवढं त्या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा, म्हणजे घाटातून गाडी चालली का कुठून गाडी चालली याचा काहीही विचार करत नाही. म्हणून काय आहे त्याच्यावर विश्वास, कुणावर ड्रायव्हरवर विश्वास आहे. विठ्ठल असे त्या ठिकाणी समाजामध्ये अनेक त्या ठिकाणी आपल्याला काही चांगल्या गोष्टीवर विश्वास असतो. असं साधकाला काय वाटलं की आता आपण कुणाकडे तरी विचारावं की विश्वास कुणावर ठेवायचा. साधकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, भक्ताच्या याच्यामध्ये शंका निर्माण झाली. विश्वास विश्वास म्हटलं जातं आणि हा विश्वास आपण कुणावर ठेवायचा. तर हे साधक त्या काळात संत शोधत शोधत त्यांना कळालं, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. आणि तुकाराम महाराज त्यांना हे संत येतं आणि त्यांच्याकडे आपण जावं आणि विश्वास कुणावर ठेवा. यासाठी हे साधक ते भक्त देहूला त्या ठिकाणी गेलेले त्या ठिकाणी आढळतात. तिथं देहूमध्ये गेल्यानंतर विचारतात, तुकाराम महाराज कुठे येतं, जा पुढं जा पुढं. आणि तिकडे गेल्यानंतर साधक भक्त तुकाराम महाराजांचे चरण स्पर्श करतात आणि विचारतात, महाराज विश्वास आम्ही कुणावर ठेवायचा. ते म्हणे तुम्हाला ज्याच्यावर ठेवायचं त्याच्यावर ठेवा. विठ्ठल परंतु या साधकांना काय वाटलं, हे महाराज सरळ नाही, सरळ उत्तर देणारा महाराज दिसत नाही. परत साधक म्हटले, चालल आम्ही पुन्हा विश्वास ठेवायचा. परत तुम्हीच संत आहे, तुमचा विश्वास कुणावर ठेवायचा. तर ते काय म्हणले, माझा विश्वास संताची या पायी, संताची पायी हा माझा विश्वास, संताची पायी हा माझा तुकाराम महाराज म्हटले, माझा विश्वास संताच्या पायावर आहे. संताचा विश्वास संतावर असणं हे आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला तसं त्या ठिकाणी उल्लेखनीय वाटत नाही, किंवा समाजाचा विश्वास संतावर असणं तेही वाटत नाही. एवढंच नाही, संताचा देवावर विश्वास असणं हेही त्या ठिकाणी आपल्याला उद्गारवाचक वाटत नाही. परंतु एवढंच नाही तर राक्षसाचा सुद्धा
संतावर विश्वास आहे. विठ्ठल तर याचा जर दृष्टांत आपल्याला विचारात घ्यायचा असेल तर आपल्याला रामायणाकडे त्या ठिकाणी जावं लागेल. रात्रीच्या त्या ठिकाणी समयी मध्यरात्री मंदोदरीला स्वप्न पडलं. स्वप्न पडले मंदोदरी, त्याच्यावर अभंग आहे. लंका वेढली वानरांनी, त्याच्यामध्ये शूर दोन वीर, आणि तुमच्यामध्ये म्हणजे स्वप्न पडलं की मंदोदरीला की सगळे वानर त्या ठिकाणी आलेले आहेत. समुद्रकिनारी शिळा बांधलेली आहे आणि शिळा बांधून शूर त्या ठिकाणी धनुर्धर पुढे आलेले आहेत. त्या ठिकाणी लंका त्या ठिकाणी जाळलेली आहे. मोठमोठे त्या ठिकाणी वीर, त्या ठिकाणी कुंभकर्ण असेल, त्या ठिकाणी सत्तुक, त्या ठिकाणी पुरुष विभीषण असेल, त्या ठिकाणी इंद्राला जिंकणारा इंद्रजित असेल, आणि सगळं त्याच्यामध्ये थारोळ्यात पडलेले त्या ठिकाणी सगळे राक्षस त्या ठिकाणी रक्ताचा महापूर त्या ठिकाणी वाहताना दिसतोय. विठ्ठल विठ्ठल हे सगळं मंदोदरीला स्वप्न पडलेलं ती रावणाला सांगू लागली. आणि रावण त्या ठिकाणी म्हटलं, रावणाने सगळी हकीकत ऐकली. ऐकल्यानंतर त्या ठिकाणी मी काय करावं असं रावणाने विचारलं. तर मंदोदरी म्हटली, तुम्ही रामाला शरण जा आणि त्यांची पत्नी परत करा. सगळं हे हकीकत ऐकल्यानंतर मंदोदरीची रावणाने ऐकून घेतलं आणि एकांतात घेऊन पत्नीला घेऊन बाजूला गेले. काय सांगितलं? मंदोदरी, मला सर्व सांगतात, माझा भाऊ सांगतो, कुंभकर्ण सांगतो, तुम्ही रामाच्या शरण जा. विभीषण सांगतो, दादा तुम्ही रामाच्या शरण जा. इंद्रजित इंद्राला जिंकणारा तो सुद्धा सांगतो, तुम्ही रामाला शरण जा. एवढंच नाही तर तू माझी अर्धांगिनी आहेस, तू सुद्धा सांगते रामाला शरण जा. विठ्ठल विठ्ठल तू अर्धांगिनी असून सुद्धा सांगते शरण जा. एवढंच नाही, माझा रामाला शरण जायचंय, त्यांच्यावर सुद्धा माझा विश्वास नाही, तर माझा कुणावर विश्वास आहे? तर नारायणावर विश्वास आहे. त्याचं उदाहरण विचारात घेत असताना एकदा असंच मी जंगलामध्ये शिकारीला जात असताना नारायणाची माझी भेट झाली आणि त्यावेळेस मी नारायणाचं दर्शन घेतलं आणि विचारलं, तेव्हा मला रामाची प्राप्ती करण्यासाठी काय केलं पाहिजे? त्यावेळेस नारायण म्हटले, दोनच गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. एक, मोठ्या प्रमाणामध्ये भजन करावं लागेल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला भांडण करावं लागेल. विठ्ठल विठ्ठल ते म्हणे, भजनाचं आमचं त्या ठिकाणी वाकडे. आमचा विभीषण काकडा करतो सकाळी, तर आम्हाला इतकी चीड निर्माण होते की ते कधी बंद होईल आणि काय होईल. परंतु आमचा भांडणामध्ये मोठा हातखंड आहे. असं सांगितल्यानंतर ते म्हणे, मी भांडण करीन, पण भांडण कसं केलं पाहिजे? भांडणाचा त्या ठिकाणी मुख्य मुद्दा काय आहे? तर त्यांनी सांगितलं, नारायणाने तू करावे तारा हरण, मग तुला त्या ठिकाणी देवाची प्राप्ती होईल, रामाची प्राप्ती होईल. तुला तुझ्या कुळाचं कल्याण करायचं का तुझं स्वतःचं त्या ठिकाणी कल्याण करायचं? ते म्हणे, मला कुळाचं करायचं. मग तू काय कर, तुला जर कुळाचं कल्याण करायचं असेल तर तुला
त्या ठिकाणी रामाने बाण मारला, तू मेला तरी त्या ठिकाणी सीतेला परत करू नको, तरच तुला त्या ठिकाणी तुला त्या देवाची प्राप्ती होईल, रामाची प्राप्ती होईल. विठ्ठल मग त्या ठिकाणी रावण म्हटले, माझं जर स्वतःच स्वार्थ साधायचा असता तर मी नाशिक मध्ये पंचवटीला गेलो होतो आणि तिथंच भिक्षाम देई माता, मला भिक्षा वाढ, आणि तिथंच मी रामाच्या बाणाने मृत्यू पडलो असतो, परंतु तिथून मी सीतेला चोरून लंकेला आणलं. का तर सर्व कुळांचा उद्धार व्हावा हा मुख्य उद्देश होता. म्हणजे राक्षसाचा सुद्धा विश्वास कुणावर आहे? संतावर आहे. विठ्ठल नुसता विश्वासच त्या ठिकाणी असून चालणार नाही. कसा विश्वास पाहिजे? सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावाने. म्हणजे त्याचा दृष्टांत जर आपण विचारात घेतला तर त्या ठिकाणी कायेने, वाचेने आणि मनानं त्या ठिकाणी दास झालं पाहिजे. परंतु समाजामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं, दृष्टांत त्या ठिकाणी विचारात घेता येतात की काही लोक कायेनं त्या ठिकाणी त्याच्याकडे लक्ष असतात, मनाने नसतात, वाचन असतात, काही वाचन कायेनं असतात, परंतु काही कायेनं वाचन असूनही मनाने इथं नसतात. त्याचं उदाहरण जर आपण विचारात घेतलं तर त्या ठिकाणी एखादा व्यक्ती नवीन त्या ठिकाणी एक 2-3 हजाराचा बूट घेऊन घालून जर मंदिराच्या तिकडे जर गेला तर तिथं सूचना लावलेली असते, काय? पादत राणे बाहेर सोडा. हा साधक मध्ये जातो, देवाचं दर्शन घेतो, पण तिथं तो काय करतो? तो म्हणतो, देवा माझं चित्त तुझ्या पायाशी आहे, परंतु तुझं चित्त माझ्या खेटराशी किंवा माझ्या बुटाशी त्या ठिकाणी राहते. विठ्ठल म्हणजे काय? त्याचं मन कुठे आहे? बुटाकडे. आणि त्याचं तिकडे फक्त दिसायला काय येतो? फक्त देवापाशी आहे. म्हणजे कायनं, वाचन आणि मनानं तिन्ही गोष्टींनी जर चित्त त्या ठिकाणी भाव जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला देव प्रसन्न होतो, त्या ठिकाणी तो विश्वास दृढ होतो. हे महत्वाचं त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय. म्हणजे आपण या कायनं, वाचन आणि याने सर्व भावे दास झालो त्यांचा, जर आपण सर्व विश्वास आपला संतावर असला, तो सर्व भावाने असला, एक चित्ताने असला, तर त्याच्यामुळे आपल्याला संत काय करत असतात? त्याची माझ्या हिता
चित्ताने एक भावाने जर आपण त्याच्यामध्ये विश्वास निर्माण केला तर संत हे काय करत असतात, आपलं कल्याण करत असतात, आपलं हित साधत असतात. परंतु संसारामध्ये आणि परमार्थामध्ये आपल्याला विश्वासाशिवाय पर्याय नाही, दोन्हीमध्ये सुद्धा. कारण का तर दोन्हीमध्ये सुद्धा विश्वास लागतो. संसारामध्ये जसा त्या ठिकाणी विश्वास महत्वाचा आहे तसा परमार्थामध्ये सुद्धा आहे. ते जर पाहिलं आपण की एखादा व्यक्तीचे गुण कळाले तर त्याचा विश्वास त्या ठिकाणी वाढताना आपल्याला दिसतोय, आणि त्याचे दोष जर कळाले तर त्याचा विश्वास कमी झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. दृष्टांत आपण त्या ठिकाणी विचारात घेतो. परमार्थामधला एखादा साधू आहे आणि त्या साधू एखाद्या गावामध्ये आलं आणि सांगितलं साधकांनी हा साधू लय भारी आहे. कारण काय, त्यांनी जे सांगितलं तेच खरं ठरतं. मग अशा वेळेस त्या साधूचे गुण त्या ठिकाणी चांगले असतात म्हणून त्याच्यावरची विश्वास त्या ठिकाणी वाढलेला आपल्याला दिसतोय. आणि त्याचे जर दोष कळाले तर कुणी जवळचा जरी एखादा त्याचा शिष्य असला तरी त्याला काय म्हणतो, ते गुरु नाही. कारण त्याच्यातले दोष कळल्यामुळे त्याच्यामधला विश्वास सुद्धा आपल्याला कमी झालेला त्या ठिकाणी दिसतोय. म्हणजे आपल्याला चढ उतार त्या ठिकाणी श्रद्धेमध्ये दिसतं पण विश्वासामध्ये नाही. म्हणजे परमार्थामध्ये सुद्धा विश्वासाची गरज आहे आणि संसारामध्ये सुद्धा आपल्याला विश्वासाची गरज आहे. आणि त्याच्यामुळे जर चांगल्या पद्धतीने जर एक चित्ताने सर्व भावाने जर आपण त्याचा विश्वास जर त्या ठिकाणी संपादन केला तर ते आपले काय करत असतात, मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण साधत असतात, हित त्या ठिकाणी साधत असतात. आपण पहा त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण संसाराकडे जर पाहिलं त्या ठिकाणी तर एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी मरण पावला तर त्याच्या कानामध्ये त्या ठिकाणी बाळ्या येतात आणि त्या दिसतात, परंतु दोन गोष्टी त्या बाईच्या मनामध्ये निर्माण होतात. आपण एकतर त्या बाळ्या तशाच जाऊ द्यावा आणि दुसरं वाटतं की हे 5-10 हजाराचं आहे, हे कसं आपण सोडावं. म्हणून मग ती काय करते, ते सोनं घेण्यासाठी अनेक प्रकारचे प्रक्रिया करताना आपल्याला त्या ठिकाणी पद्धतीने त्या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न करते. विचारणाकडे त्या ठिकाणी हे करते की तुम्ही चांगल्या प्रकारचा बूट त्या ठिकाणी घातला त्याच्याशिवाय तुम्ही राहिले नाही. म्हणजे तिची नजर कुणाकडे जावी, त्या पब्लिकची तर पायाकडे जावी. तिथून झालं कमरापर्यंत तुम्ही चांगलं टेरिकॉटचं धोतर नेसलेलं आहे ते बी त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. मग नंतर तुम्ही चांगल्या प्रकारचा कपडा इस्त्रीशिवाय वापरला नाही तिकडं, आणि शेवटी कानात बाळ्या, मग ते कानातल्या बाळ्या सुद्धा काढण्यासाठी तुमचं लक्ष मग सांगते बाजूला की त्या बाळ्या सुद्धा काढून द्या. विठ्ठल म्हणजे परमार्थामध्ये जे त्या ठिकाणी विश्वास असल्यानंतर त्याच्यापासून जो फायदा होतो तो चांगल्याच प्रकारचा होतो. परंतु संसारामध्ये तुम्ही कितीही धन कमवलं, कितीही पैसा कमवला, मेल्यानंतर तुमच्या अंगावर एकही कोणत्याही प्रकारचा दागिना ठेवला जात नाही हे सांगण्याचं तात्पर्य त्या ठिकाणी. विठ्ठल एवढंच नाही, आपण जर आपलं हित ते साधतच असतात संत, परंतु एवढंच नाही तर साधक भक्त हे जर थकले भागले त्या ठिकाणी
संत काय करत असतात, कडेवर घेत असतात. आणि एवढं करून म्हणजे त्यांचा शीन घालवण्यासाठी संत त्या ठिकाणी पुढे होत असतात. म्हणून आपल्याला संसारामध्ये वेगळं आणि परमार्थामध्ये वेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी विश्वासाच्या संदर्भामध्ये दिसतंय. म्हणून आपण जर समजा सर्व भावाने सर्व एकचित्ताने जर त्यांच्यावर त्या ठिकाणी विश्वास ठेवला तर ते आपलं हित साधत करत असतात. आणि त्याच्यानंतर थकलो भागलो तर आपल्याला ते कडेवर घेतात. आणि एवढंच नाही, सर्व हे केल्यानंतर संतांचा जो शब्द आहे तो आपण काय करतो, पाळतो, सेवन करतो. आणि सेवन केल्यानंतर तो कधीही मोडत नाही. तुका म्हणे शेष सेविन आवडी, तुका सेवेन आवडी वचन न मोडी बोलिलेचे. म्हणजे जर आपण सर्व भावाने त्यांचं चित्त विचारात घेतलं, एकाग्र राहिलो, त्यांचा शब्द जर त्या ठिकाणी आपण सेवन केला, ग्रहण केला आणि त्यांचं वचन जर नाही मोडलं तर आपल्याला आपलं ते कल्याण साधत असतात. असंच समाजामध्ये पहा, दृष्टांत विचारात घेता येतो आपल्याला की खेड्यामध्ये आपल्याला दिसतात की नवीन गोरे पेटायला आल्यानंतर काय केलं जातं, गोरे पेटण्यासाठी छोटासा तांगा त्या ठिकाणी नवीन गोरे त्या ठिकाणी पेटली जातात. आणि ते सुरुवातीला त्यांना कोणत्याही प्रकारची शिस्त राहत नाही. ते ग्रामीण भागामध्ये त्याला काय म्हणतात, उधळणं. तर ते आपण विचारात घेत असताना काय की नवीन गोरे पेटण्यासाठी एका व्यक्तीने त्या ठिकाणी रस्त्याने आपल्या हाच रोड आहे, रोडने त्या ठिकाणी टांगा आणला आणि मोठ्याने गोरे उधळले. त्यांनी कासरा धरला, प्रत्येक गोरे काय आवरणात. आणि दूरवर एक बाई आणि एक लेकरू त्या रस्त्याला दिसत होते. मोठ्याने आरडा लागला, बाई गोरे उधळले, गोरे उधळले, लेकराला बाजूला घे, लेकराला बाजूला घे. असं अनेक 10-12 वेळा त्यांनी सांगितलं, बाई तुझं लेकरू बाजूला घे, गोरे उधळले, गोरे उधळले. अनेक वेळेस सांगून ती बाई काय ऐका ना. शेवटी म्हणली, मेल्या, तुझ्या का बापाचा रस्ता आहे का, रोड तुझ्या बापाचा आहे का.
येऊ दे, मी बाजूला नेत नाही. आणि असं सांगून सांगून शेवटी ते गोरे उधळत उधळत ती गाडी, ते टांगा त्या लेकराच्या अंगावून गेला, लेकरून त्या ठिकाणी मेलं. आणि शेवटी ती बाई पुढे गेली, कोर्टात गेली. त्या ठिकाणी तिने पोलीस स्टेशनला अर्ज दिला त्याच्या विरोधामध्ये. विठ्ठल विठ्ठल अनेक दिवस त्या ठिकाणी कोर्टाची त्या ठिकाणी काय चालली, केस चालली. वकील दर महिन्याला खेटा घालणं, याचा त्या बाईचा वकील वेगळा, याचा वेगळा. याने कोणत्याही प्रकारचं चूक नसताना याला त्या ठिकाणी शिक्षा होण्याची भीती त्याला वाटू लागली. तो वकिलाला म्हणला, वकील साहेब, मी काही केलं नाही, माझ्याकडून कोणताही गुन्हा झालेला नाही, मी काहीच नाही केलं, तरी मला विनाकारण या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी अडकवलं जातंय, मला याच्यातून सुटका करा. वकील त्या ठिकाणी, वकील ती वकीलच, वकील हुशारच असतात. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ते नाविन्य त्या ठिकाणी शोधत असतात. ते काय म्हणे, तू काय कर, मी जसं म्हणून तसंच ऐकलं पाहिजे. माझी सुटका जर तुम्ही करत असताल तर तुम्ही जे म्हणताल ते मी ऐकतो, ते करतो. एकच सांगितलं, काही म्हटलं तर तुम्ही काय म्हणायचं, होईन म्हणायचं. तर ते तिकडचे वकील, इकडचा वकील नाव विचारलं, तुझं नाव काय आहे, भुईंग. तुझ्या बापाचं नाव भुईंग, आडनाव भुईंग. तू ह्या बाईचा मुलगा मारला का, भुईंग. सगळं ते एकच शब्द बोलायला लागलं. वैतागून गेले वकील, वैतागले, न्यायाधीश त्या ठिकाणी वैतागला. शेवटी हे काय पागल आहे का, हे काय वेडसर आहे का, याला काही येत आहे का नाही, काही अनेक गोष्टी त्याला वेगवेगळ्या प्रकारचे घेणू लागले. ती बाईला अचानक काय झालं, जाग आली. ती मोठ्याने म्हणाली, ओ साहेब, तो पागल नाही, तो काय नाही, पागल नाही, वेडा नाही, तो हुशार आहे, तो चांगला आहे. कशावरून, तो माझ्या गावचा आहे. आणि तो 3 महिन्यापूर्वी मला काय म्हणत होता, रोडने जाताना बैल उधळले, गोरे उधळले, लेकरू बाजूला घे, लेकरू बाजूला घे. मी ऐकलंच नाही. त्याच्यावर सगळं त्या वकिलांनी, जजनी ऐकलं. त्याच्यातून एकच झालं, ती निरपराध जो साधक आहे त्याची सुटका झाली आणि त्या बाईलाच त्या ठिकाणी शिक्षा झाली. विठ्ठल जर व्यक्ती साधक जर वकिलावर विश्वास ठेवत असेल, त्याच्यामुळे काय झाली, त्याची कोर्टातून सुटका झाली. तसं जर आपण आपलं जगतरूपी कोर्ट, संत हे वकील त्या ठिकाणी, आणि यांच्यात जर आपण त्यांचं जर संतांचं जर आपण ऐकलं, त्यांच्यावर जर विश्वास ठेवला, तर समाजाचं काय होईल, मोठ्या प्रमाणामध्ये कल्याण होईल. आणि जर एवढं साधं वकिलापासून त्याची सुटका होते, तर आपल्या या भूतलावर, आपल्या माणसामध्ये संतांवर जर विश्वास ठेवला, तर आपल्यामध्ये आपल्याला असणाऱ्या अडीअडचणी, आपल्याला अनेक उद्भवणाऱ्या समस्या, याचं निरसन संत हे सहजगत्या त्या ठिकाणी करू शकतात. विठ्ठल विठ्ठल या आपल्याला या निमित्ताने भरपूर या अभंगावर बोलण्या एवढे पब्लिक थोडक्यामध्ये असतात आणि कामाचे दिवस असल्यामुळं एवढा मी या अभंगाची सोडवणूक करतो. आणि ही सर्व सेवा संत वामन भाऊ महाराज, संत भगवान बाबा यांच्या चरणी अर्पण करून मी माझ्या वाणीला विराम देतो. विठ्ठल
हॅलो सर, धन्यवाद महाराज. आपण वेळात वेळ काढून चिरंजीव